महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। मध्ये उपस्थित राहिलेत आमचे माजी नगरसेवक दिलीप शिंदे, राजेंद्र चव्हाण, रिझर्व्ह बँकेचे डायरेक्टर रमेश आडागळेसह अशी सर्वच या ठिकाणची उपस्थिती बघितली तर ही आपल्या विजयाची नांदी असं म्हणणं काय वावगं कारण आज गुरुवार आहे, दत्तगुरू आहेत, त्यांच्याच मंदिरात आहे आणि ती तडजोड करताना मीच होतो तिथे। रवी तापे मी प्रत्येक पॅनलचे प्रमुख। त्यावेळेला आम्ही त्यांना सांगितलं 6 तरी जागा द्या तर आमच्या काही मंडळींना संधी भेटेल। नाही 6 नाही, मग शेवटी संकेत 5 वर आला तरी नाही, मग शेवटी 4 जागावर आलो। बोललो ठीक आहे, आम्ही मान्य केली। का तर त्याच्यात एक सर्व आपल्या समूहाचा असा एक विचार होता की ही निवडणूक झाली तर जवळजवळ 2.25 कोटीचं नुकसान आहे, कारण आपण निवडणूक रजिस्टरलाच 85 लाख काहीतरी आपण जमा केले संस्थेच्या वतीने। ते आणखी त्यांच्या बिलात वाढ होत असते, ते बरोबर कोटीवरती आकडा नेणार। मी प्रत्येक उमेदवाराचा खर्च होणार, म्हणजे एवढा खर्च होणं हा एक भाग, त्यापेक्षा आपापसात क्लेश वाढणार, क्लेश वाढल्याने नंतर तक्रारी होणार, हा एक उदांत हेतू ठेवून बुवा ठीक आहे आपण नंतर घेऊया। शेवटी बघा आज हे दत्त मंदिर आहे, आज गुरुवार आहे, मी या दत्त मंदिरात बोलतोय, एकही शब्द खोटा बोलणार नाही। शेवटी त्यांनी सुरेश सावंतवरती बोट ठेवलं की बाबा हा नको, मी बोललो बाबा का नको, त्याची कारणं सांगा, त्यांनी काय संस्थेची हानी केली काय, भ्रष्टाचार केला काय, काहीतरी कारण पाहिजे ना। बघा एकाला नवीन संधी देणं आणि एक जो खुर्चीत बसलाय त्याला उठवणं याच्यामध्ये अंतर असतं। तर मी बोललो सुरेश सावंत का नको, त्याच्यावरून खूप वाद झाला। नाही त्याच्यामुळे ते भांडणं झाली नाही, असं झालं तसं झालं हे झालं। बोललो बघा तो काम करत होता, काम करणारा माणूस असतो त्याच्यावरती नाराजी भरपूर। काम अशोक वाळूंनी त्यावेळेला काम केलं वसुली वगैरे, त्यामुळे त्याच्यावर पण प्रचंड नाराजी झाली। मी त्याही वेळेला बोलत होतो अशोक वाळूंला तुम्ही पॅनलमध्ये ठेवा, त्याला काढू नका। त्यावेळेला ऐकलं नाही, मग मी त्यांना तिथेच सुनावलं। आता तुम्हाला अशोक वाळून डोक्यावर घेऊन नाचताय ना तुम्ही सर्वजण, तेव्हा मीच सांगत होतो ना की त्याला ठेवा। आज मी सांगतोय सुरेश सावंत पॅनलमध्ये राहू दे, कारण उपयोगाचा माणूस आहे, कामाचा आहे, पण नाही, शेवटी आम्ही त्यालाही तयार झालो। नंतर शिवाजी संत, अरे ते बोलले आमच्या 6 जागा ब्राह्मणवाड्याच्या भरलेल्या आहेत, तुम्ही घ्यायची तर घ्या। म्हणजे आता आपण एक गाव वाईज आपल्याकडे समीकरणं चालतात, आपण एक सीट वाढवू शकत नाही, म्हणजे यांचाही पत्ता कट आला। नंतर चंद्रकांतवर उळवळे, तुला दिनेश उळवळेला घ्यायचे, संकेत उळवळे, मग 3 होती जांभळ्याची। म्हणजे अशा रीतीने एक बाजू करत गेले, पण आपण तिथे इतकं नमतं घेतलं की बा ठीक आहे तुम्ही बोलाल तसं, मी लावाल ती माणसं, तुम्ही बरं आपण 4 कुठले घ्यायचे त्यात पण त्यांचं सजेशन, ही सर्व भूमिका आपण तिथे पार पाडली। आपण अतिशय नमतं घेतलं का तर फक्त संस्थेची इलेक्शन टाळावी आणि क्लेश होऊ नये, वाद होऊ नये, परत तक्रारी होऊ नये, ह्या सर्व उदात्त हेतूने संकेतने ऐकलं, सुरेशने ऐकलं, सर्व मंडळींनी ऐकलं, हे त्यांचं कौतुक आहे। म्हणजे आम्ही शिवाजीराव सारख्या माणूस त्याला थांबवायची तयारी केली, त्याला मंदाबाई पण आलेली आहेत, म्हणजे आपली ताकद वाढते। तर आपण मी हे फक्त का सांगितलं तर काही लोकांना माहिती असावी, कारण आपण प्रचार होतो की बाबा आमच्यामुळे नाही इलेक्शन लागले, पण त्यांच्यामुळेच इलेक्शन लागलेली आहे। आम्ही जे कमीपणा नमतपणा घ्यायचा होता, विलादादा बरोबर नाही सर्व गोष्टी की आपण त्या घेतलेल्या होत्या, पण आता शेवटी नाविलाज झाला। मी तिथून 3 दिवस कोल्हापूरला गेलो, गुरुवारी मिटिंग झाली, ठरलं आणि आम्ही एकत्र जेवलो पण की बाबा आता 4 सीट घेऊन हे करायचं। नंतर मग त्या 2 दिवसात 3 दिवसांनी त्या अशा काही घडामोडी झाल्या की बिस्किटी झाली। तर ठीक आहे ना, मग काय हुळवळे साहेबांचेच आम्ही चेले आहेत, त्यांचा आशीर्वाद आहे। मी शेवटी हुळवळे साहेब म्हणजे ते यशो मंदिर हे समीकरण आहे। जसं लोक दादांना मानतात, आम्ही मानतो, आम्ही त्यांचा आदर करतो, पण हुळवळे साहेब होते तेव्हा त्यांच्यातलं एक त्यांच्या पुढे बोलत नव्हतं। आज वाईट इतकं वाटतं की जे त्यांच्या साहेब करत पाठी फिरणारे होते, त्यांनी चेअरमन काय तेच आज हे करून बसलेत। आणि मी शेवटी रागाने बोललो, अरे तुम्ही काय हुळवळे साहेबांचं नाव पुसताय की काय, रंग लावा आता, हे मी बोललो का। तर शेवटी तुम्ही संकेतला इतका कोंडीत नका बघू, तो रनिंग चेअरमन आहे, रनिंग व्हाईस चेअरमन आहे आणि रुलिंग पॅनल आपलं आहे। कारण आपल्या पॅनलमध्ये विद्यमान अध्यक्ष आहे, विद्यमान उपाध्यक्ष आहे आणि आपल्याकडे विद्यमान जास्त संचालक आहेत आपल्या पॅनलमध्ये। काय अशा तऱ्हेने आपण नाविला झाला म्हणून आपण निवडणुकीला सामोरं चाललो आहे। आणि मला विश्वास आहे आपण जसं मी जाहीर केलं किंवा मी उमेदवार नाही, पण एक उमेदवारापेक्षा मी जास्त काम करेन आणि निश्चितपणे आपण
महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।